त्याची पाहणी करायला आलेला तो अधिकारी 1000 रुपये घेतल्याशिवाय, तुम्ही बघून घ्या हा व्हिडिओ, दुसऱ्याचा आता त्या शेतकऱ्याला मारला, आपल्याला काय करायचं? जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रत्येक तालुक्याला एक तालुका कृषी कार्यालय असते आणि त्या कृषी कार्यालयाच्या माध्यमातून ज्या काही राज्य शासनाच्या योजना असतात त्या योजना राबवण्याचं काम खरंच त्या शेतकऱ्याने लागवड केली का, फळबाग असेल, स्प्रिंकलर असेल, ठिबक असेल, या गोष्टी केल्यात का, हे पाहणी करण्याचं काम करतंय। आणि त्याचा अनुदानाची जर त्या शेतकऱ्यानं विचारणा केली आणि त्या तालुका कृषी अधिकाऱ्यानं जर शेतकऱ्याला बुटानं मारण्याचा प्रयत्न केला तर त्या तालुका कृषी अधिकाऱ्याला काय करायला पाहिजे याचा विचार तुम्ही करावा। कारण प्रत्येक शेतकरी महाडीबीटीच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेत असतो आणि तो लाभ विचारण्यासाठी जर तालुका कृषी अधिकाऱ्याला चौकशी केली आणि तो जर त्या शेतकऱ्यालाच बुटानं मारण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या तालुका कृषी अधिकाऱ्याचं काय करायला पाहिजे। आता तशीच एक घटना तुम्हाला मी सविस्तर व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे, एखाद्या वेळेस तुम्ही बघितला असेल। पण या अधिकाऱ्यांची मगरुरी कशामुळे वाढलेली आहे? आणि मला एक सांगा, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला कोणतंही काम असू द्या, कोणत्याही योजनेचा लाभ असू द्या, बिगर पैशाचा मिळतो का हो? एखाद्यानं जर स्प्रिंकलरचा संच बी घेतला तर त्याची पाहणी करायला अधिकारी येतो, तो किती पैसे घेतो, तो कृषी सहाय्यक। तुम्ही ठिबक केला असेल त्याची पाहणी करायला तुम्ही खरंच केलंय का, घेतलंय का? तुम्ही बिल अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला जे अनुदान टाकायचंय त्याच्यासाठी किती पैसे घेतले जातात? मला तरी वाटत नाही एकही कार्यालय असेल की तिथं बगैर पैशाचं काम होतंय। आणि त्याच देशाचा जो पोशिंदा आहे शेतकरी, त्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्यानं मारण्याचा प्रयत्न केला, त्याचा सविस्तर व्हिडिओ ते पण बुटानं तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, ही घटना आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ तालुक्यातली गोगरी परिसरामधली। तिथले शेतकरी आहेत ऋषिकेश पवार, त्यानं 2 वर्ष झालं संत्रा लागवड केलेली होती आणि संत्रा लागवडीचं अनुदान विचारण्यासाठी ते तालुका कृषी अधिकाऱ्याला विचारू लागले। आता तालुका कृषी अधिकारी त्या परिसरामध्ये पाहणी करायला दुसऱ्याच्या वावरात आलेली। आता शेजारी शेतकरी होता, विचारायला गेला किंवा साहेब माझं अनुदान आलं नाही, कधी येणार आहे, काय आहे? अशी चौकशी करत असतानाच तुम्ही तो व्हिडिओ सविस्तर बघा। तालुका कृषी अधिकाऱ्यानं त्याचं काम सोडून लगेच मारायला उठला, त्याला शिवीगाळ सुद्धा केलेले शब्द त्यामध्ये ऐकायला मिळतात। जर असे तालुका कृषी अधिकारी असतील तर याचं काय करायला पाहिजे? उलटे टांगून त्याच वावरात नाही का त्या झाडाला टांगायला पाहिजे। अरे एक अधिकारी असा नाही की जो शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही। तुमचं कोणतंही अनुदान असू द्या, आता बऱ्याच तालुक्यामध्ये त्याच्यासाठी आंदोलन सुद्धा केल्या जाते की इथं पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही। साधा उदाहरण देतो स्प्रिंकलरचं, त्याची पाहणी करायला आलेला तो अधिकारी 1000 रुपये घेतल्याशिवाय तुमच्या त्या स्प्रिंकलरची पाहणीच करीत नाही, ही वास्तव परिस्थिती आहे। आणि जर हे अशी अधिकारी पुन्हा त्या गरीब शेतकऱ्यावर जर बुटानं मारायला उठत असतील का, तर अनुदान का भेटलं नाही? तुम्ही बघून घ्या हा व्हिडिओ। नाही तर शिशा करून तुम्ही पण करून टाकसान, त्याला त्या योजनेचा लाभ नाही भेटेल। हो तुम्ही सायलेंट राहा, तुमच्या शेतात बोला तुम्ही। हा अरे सायलेंट बंद कर, बंद कर, बंद कर। फालतू शहाणपणा। आता होणार काय पुढं? त्या शेतकऱ्याचा तिथल्या भागातल्या शेतकरी संघटनांनी निषेध केला, हे झालं ते झालं, होऊन जाईल। पण त्या शेतकऱ्याचा जो काही अपमान झालेला आहे त्याला बुटानं मारलेलं आहे। आणि कारण काय? तर त्या शेतकऱ्याचं अनुदान का आलं नाही याची फक्त विचारणा, आणि तेही त्याच्या शेतात जाऊन। जर हे शेतात जाऊन यायची एवढी मगरुरी वाढली असेल तर मग याच्या कार्यालयात गेल्यावर हे काय तिथं बांधून ठेवतील शेतकऱ्याला? अशी परिस्थिती झाली। आणि याचा कुठंतरी शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे, कारण ही जी व्यवस्था आहे ही शेतकऱ्यांना गुलामासारखं वागवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी यासाठी संघटित होणं गरजेचं आहे। आणि माझा तो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असतो की जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाहीत तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत। कारण शेतकरी काय करतात, आपलं मिळावं अनुदान म्हणून आपलं चिरीमिरी द्यायची, आपलं काढून घ्यायचं, दुसऱ्याचा आता त्या शेतकऱ्याला मारला आपल्याला काय करायचं, असे आपल्याला काय करायचं म्हणू म्हणू आपला कार्यक्रम लागायला, याचा आता विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे। आणि असे जर कृषी अधिकारी तिथं असतील तर शेतकऱ्यांनी त्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।